गुजरात राज्यातील गांधीनगर जिल्ह्यामध्ये कलोळ नावाचे एक गाव आहे. या गावामध्ये सुमन राहत होती. सुमन ही एक विधवा महिला असते. 5 वर्षापूर्वी सुमनच्या नवऱ्याचा साप चावल्यामुळे मृत्यू होतो. त्यामुळे सुमन विधवा होते. परंतु सुमन तरीही स्वतःला सावरते. ती आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी देखील सांभाळते. सुमन या गावापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका कारखान्यामध्ये मजुरीचे काम करायला सुरुवात करते आणि त्या मजुरीच्या कमाईवरच तिच्या घराचा खर्च चालत होता. सुमन देवीला 2 लहान मुले असतात. या घरात सुमनचा एक दीर देखील असतो, ज्याचं नाव कमल असतं. कमल या गावातील जमीनदाराच्या शेतात मजुरीचे काम करत असायचा. परंतु कमल जितके पैसे मजुरी करून कमवायचा, त्यातील काही पैसे तो आपली वहिनी सुमनला देखील द्यायचा. उरलेल्या पैशात तो जुगार खेळायचा आणि दारू प्यायचा. कमलला दारूचे व्यसन होते, जुगाराचे देखील व्यसन होते. याच कारणामुळे त्याची वहिनी सुमन त्याला पसंत करत नव्हती. इतकेच नव्हे तर कमलचे अजून लग्न देखील झाले नव्हते आणि कमल अनेक वेळा आपली वहिनी सुमनकडे वाईट नजरेने पाहत असायचा. पण आता सुमन या कामामुळे खूप थकून गेली होती. सुमन रोज सकाळी साधारण 8 वाजता कारखान्यात जायची आणि संध्याकाळी साधारण 7 वाजता घरी परत यायची. गेली अनेक वर्ष सुमन या कारखान्यामध्ये मजुरी काम करत होती. आता सुमन विचार करू लागली की हे मजुरीचे काम तिच्या आवाक्याबाहेरचे आहे आणि त्यातही सुमन घरी राहताना तिला एकटेपणाची जाणीव होऊ लागली होती. आता सुमन एखाद्या परपुरुषाबद्दल देखील विचार करू लागली. काही दिवसांचा काळ निघून गेल्यानंतर 5 मे 2026 ची तारीख येते. सकाळचे साधारण 8 वाजलेले असतात. सुमन कारखान्यात जाते आणि जशी ती कारखान्यात मजुरीचे काम करते तशी तिची भेट गावातीलच एका महिलेसोबत होते. त्या महिलेचे नाव आरती असे असते. आरतीचं वागणं आणि चारित्र्य काहीसं बरं नसतं. जशी सुमनची भेट आरतीसोबत होते तशी आरती सुमनला सांगू लागते, सुमन, आजपासून मी कारखान्यात काम करणं पूर्णपणे बंद करणार आहे. उद्यापासून मी कारखान्यात कामाला येणारच नाही. हे ऐकून सुमन तिला विचारते, तू कारखान्यात काम का नाही करायचं असं म्हणते. आरती म्हणते, मला आता काही काम करण्याची गरज नाही. मी त्यासाठी एक वेगळाच मार्ग शोधून काढला आहे. हे ऐकून सुमन पुन्हा विचारते, असा कोणता मार्ग तू शोधला आहे? त्यानंतर आरती सुमनला एक धक्कादायक गोष्ट सांगते. आरती म्हणते, आपल्या गावात एक मुलगा राहतो ज्याचं नाव सोनू असं आहे. त्याच्या आईवडिलांकडे भरपूर पैसा आहे आणि मी त्या मुलाला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आहे. आता तो सोनू नावाचा मुलगा दररोज रात्री माझ्या घरी येतो, मला भरपूर पैसे देतो आणि नवऱ्याचे सुखही देतो आणि त्यानंतर तो माझ्या घरातून निघून जातो. फक्त याच कारणामुळे मला आता काम करण्याची काहीच गरज उरली नाही. आरतीच्या या सर्व गोष्टी ऐकून सुमन त्याच विचारात पडते. सुमनही विचार करू लागते, मलाही एखादा देखणा तरुण आणि श्रीमंत मुलगा शोधायला हवा. आणि अशा प्रकारे त्या दिवसाचा संपूर्ण वेळ निघून जातो. संध्याकाळ होते. साधारण 6 वाजण्याच्या सुमारास सुमन कारखान्यातून बाहेर पडते आणि जशी ती आपल्या गावात पोहोचते आणि घराकडे चालते तितक्यात तिला घरापासून थोड्याच अंतरावर एक मेडिकल दुकान दिसतं. त्या मेडिकल दुकानात एक तरुण मुलगा बसलेला होता. त्या तरुणाचे नाव दीपक असे असते. दीपक हा देखणा आणि तरुण मुलगा असतो. त्याची उंची साधारण 6 फूटपर्यंत असते. शरीरयष्टीने तो खूप चांगला दिसत होता. आता जसा सुमन देवीची नजर दीपकवर पडते तशी त्याची शरीरयष्टी पाहून सुमन त्याच्याकडे आकर्षित होते. सुमन मनात विचार करू लागते, हा मुलगा माझ्यासाठी योग्य राहील. आणि हा विचार करताच सुमन थेट दीपकच्या दुकानात जाते. दीपकच्या दुकानात त्यावेळी दुसरा कोणताही ग्राहक नसतो. दीपक दुकानात एकटाच बसलेला असतो. जशी सुमन दुकानात प्रवेश करते तशी दीपकची नजर सुमन देवीच्या सौंदर्यावर आणि आकर्षक रूपावर पडते. दीपक तिचे सौंदर्य पाहून थक्क होतो. दीपक मनात विचार करू लागतो, ही महिला दिसायला खूपच सुंदर आहे. जर मी हिला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं तर ते माझ्यासाठी चांगलंच होईल. दीपक मनात विचार करत असतानाच सुमन त्याला म्हणू लागते, मला एक कंडोमचं पॅकेट घ्यायचं आहे. जसा कंडोमच्या पॅकेटचा विषय निघतो
तसे दीपकच्या पायाखालची जमीनच सरकते. दीपक विचारात पडतो, ही महिला स्वतः एक स्त्री असून कंडोमचं पॅकेट का विकत घेत आहे. पण तरीही सुमन पुन्हा त्या दीपक नावाच्या मुलाला म्हणते, मला एक कंडोमचं पॅकेट घ्यायचं आहे. त्यानंतर दीपक शांतपणे एक कंडोमचं पॅकेट उचलतो आणि सुमनला देतो. सुमन त्याला पैसे देते. पैसे दिल्यानंतर आणि कंडोमचं पॅकेट घेतल्यानंतर सुमन आपल्या घराकडे निघून जाते. दीपक मात्र विचारात पडतो की या महिलेने आज कंडोम का विकत घेतला. कारण दीपकला हेही माहीत असतं की ही महिला एक विधवा आहे. याच गोष्टीमुळे दीपक खूप विचारात पडतो आणि अशा प्रकारे संध्याकाळ होते. साधारण 7:30 वाजण्याच्या सुमारास सुमनचा धीर कमल दारूच्या नशेत धुत्त होऊन घरी येतो. तो घराच्या दरवाजावर टकटक करतो. जशी सुमन घराचा दरवाजा उघडते तसे ती पाहते की तिच्या समोर तिचा धीर कमल उभा आहे. कमलने खूपच दारू पिलेली असते. सुमन देवी आपला धीर कमलला म्हणू लागते, माझ्या घरात दारू पिऊन येत जाऊ नको. कमल म्हणतो, हे घर माझं आहे. मी या घरात दारू पिऊन येऊ किंवा न दारू पिऊन येऊ, हे माझे घर आहे आणि मी इथेच राहणार. त्यानंतर सुमन म्हणते, आज तुला या घरात यायचे नाही, तू तुझ्या एखाद्या मित्राकडे जा. पण तुला या घरात प्रवेश करायचा नाही. हे ऐकून धीर कमलला खूप राग येतो. धीर कमल सुमनला म्हणतो, ठीक आहे, आज मी तुझ्या घरात झोपणार नाही. आणि अशा प्रकारे सुमन घराचा दरवाजा बंद करून घेते. तर कमल आपल्या अरुण नावाच्या मित्राकडे निघून जातो. तो अरुणच्या खोलीमध्ये जाऊन झोपतो आणि त्याला गाढ झोप लागते. दुसरीकडे सुमन आपल्या मुलांना जेवण घालते. ती स्वतःही जेवण करते आणि गाढ झोपू जाते. त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो. सकाळचे साधारण 10 वाजलेले असतात. आज सुमन मुद्दामच कारखान्यात कामाला जात नाही. उलट ती छान सजते, अत्तर लावते आणि थेट दीपकच्या दुकानात जाते. दुकानात गेल्यानंतर ती पुन्हा दीपकला म्हणते, दीपक, मला एक कंडोमचं पॅकेट घ्यायचं आहे. हे ऐकताच दीपक पुन्हा विचारात पडतो. दीपक मनात म्हणतो, काल ही बाई एक कंडोमचे पॅकेट घेऊन गेली होती आणि आज पुन्हा एक कंडोमचं पॅकेट मागत आहे. ही एवढ्या कंडोमचं नेमकं करतं तरी काय, असे विचार आता त्याच्या मनात येत होते. त्याचवेळी सुमन त्याला पुन्हा म्हणते, मला एक कंडोमचं पॅकेट घ्यायचंय. मग दीपक तिला एक कंडोमचं पॅकेट देतो आणि म्हणतो, तू एवढ्या कंडोमच्या पॅकेटचं करते तरी काय. तेव्हा सुमन हसत म्हणते, मी कंडोमचं काय करते ते मलाच माहिती आहे. मला कंडोमची खूप गरज पडते. पण दीपक तिच्या मागे जातो. तो पुन्हा विचारतो, शेवटी तू काय करते. त्यानंतर ती महिला म्हणते, तू आज रात्री साधारण 10 वाजता माझ्या घरी ये, तेव्हा मी तुला सांगेन रात्री मी कंडोमचं काय करते. हे ऐकताच दीपक कुमार म्हणतो, मी नक्की रात्री तुझ्या घरी येईन. अशा प्रकारे त्या दिवशी सुमन त्याला काही पैसे देते, कंडोमचं पॅकेट घेते आणि आपल्या घरी परत जाते. संपूर्ण दिवस निघून जातो. संध्याकाळी साधारण 6 वाजण्याच्या सुमारास सुमन सर्वप्रथम आपल्या मुलांसाठी जेवण तयार करते. कारण तिला वाटत असतं की मुलांनी जेवून लवकर झोपावं. अशा प्रकारे रात्री 7:30च्या सुमारास तिची दोन्ही मुली जेवण करतात. सुमन त्यांना गाढ झोपून टाकते. रात्री साधारण 9:30 वाजल्यावर दीपक आपल्या दुकानाचे शटर खाली ओढतो, दुकान बंद करतो, आपली मोटरसायकल काढतो आणि सुमनच्या घराच्या दरवाजापाशी येऊन पोहोचतो. घराच्या दरवाजावर टकटक वाजवलं जातं. सुमन दरवाजा उघडते. ती पाहते की समोर दीपक कुमार उभा आहे. दीपकला पाहताच ती हसत हसत म्हणते, तू घराच्या आत ये. त्यानंतर दीपक घरात प्रवेश करतो. तो पाहतो की एका खोलीत तिची दोन्ही मुले गाढ झोपली आहे. आता घरात ती महिला पूर्णपणे एकटी असते. त्यानंतर सुमन स्वतः घराचा मुख्य दरवाजा बंद करून घेते. त्यानंतर ती दीपकचा हात धरून त्याला आपल्या खोलीत घेऊन जाते. पण त्याआधी दीपक तिला विचारतो, तू एवढ्या कंडोमच्या पॅकेटचं करतं तरी काय, आधी ते मला सांग. तेव्हा सुमन घरातलं एक छोटं कपाट उघडते. त्यातून कंडोमचं पॅकेट बाहेर काढते आणि म्हणते, मी ही कंडोमची पॅकेट जपून ठेवली आहे. मला तुझ्या दुकानात यायचं कारण म्हणजे मला तुझी घेट घ्यायची होती आणि मला तुझ्यासोबत भेटायचं होतं. हे ऐकताच दीपक कुमार सर्व काही समजून जातो. दीपक म्हणतो, जर तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा होता तर आधीच सांगितलं असतं. मी तुझ्यासोबत वेळ आधीच घातला असता. पण सुमन म्हणते, आता मी तुला जे सांगत आहे की मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. पण त्यानंतर सुमन आपलं दुःख त्याला सांगू लागते.
ती म्हणते माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे, माझ्या घरात कमावणारं कुणी नाही, माझ्या घरात कमावणारा फक्त माझा दीर आहे ज्याचं नाव कमल आहे. तो जेवढे पैसे कमावतो ते सर्व पैसे दारू आणि जुगारामध्ये उडवून टाकतो. जेव्हा सुमन या गोष्टी दीपकला सांगते तेव्हा दीपक लगेच आपल्या खिशातून काही पैसे काढतो आणि ते पैसे सुमनला देतो. पैसे मिळताच सुमन खूप आनंदी होते. पण दीपक कुमार म्हणतो, पैसे तर मी तुला दिले आहे, पण या पैशाची किंमतही मी तुझ्याकडूनच वसूल करणार आहे. हे ऐकताच सुमन आपल्या खोलीचा दरवाजा बंद करून घेते आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये परस्पर संमतीने अनैतिक संबंध निर्माण होऊ लागतात. दोघेही आपापल्या इच्छा पूर्ण करू लागतात. सुमन आणि दीपक तोपर्यंत एकत्र वेळ घालवतात जोपर्यंत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत नाही. आणि जसे त्यांच्या इच्छा पूर्ण होतात तसा सुमन देवी म्हणते, मी तुला कंडोमचं पॅकेट दिलं आहे, त्याचा तू वापर केला आहे, पण हे कंडोमचं पॅकेट कुठंतरी नीट फेकून जा. तेव्हा दीपक म्हणतो, काही हरकत नाही, मी वापरलेलं कंडोम योग्य ठिकाणी टाकून देईल. अशा प्रकारे दीपक रात्रीच्या वेळी त्या घरातून बाहेर पडतो. परंतु दीपक या गोष्टीकडे फारसे लक्ष देत नाही की कंडोम कुठे टाकायचे आणि कुठे नाही. तो ते कंडोमचे रिकामे पॅकेट तिच्याच घराच्या दरवाजाजवळ फेकून देतो आणि ते पॅकेट फेकताच तिथून निघून जातो आणि तो आपल्या घरी परत येतो. दुसऱ्या दिवशी सकाळ होते आणि सकाळी साधारण 8:15 वाजलेले असतात. सुमन घरातील काम करत असते. ती आपल्या मुलांसाठी जेवण बनवत असते. त्याचवेळी तिचा दीर कमल घरी येतो. कमल जसा घराच्या दरवाजापाशी पोहोचतो तशी त्याची नजर त्या रिकाम्या कंडोमच्या पॅकेटवर पडते. ते पॅकेट पाहून कमल चकित होतो. कमल मनात विचार करू लागतो, आपल्या घरासमोर हे कंडोमचं रिकामं पॅकेट कुणी फेकलं असेल. पण त्याचा संशय अजिबात त्याची वहिनी सुमनवर जात नाही. उलट तो विचार करतो, कदाचित कुणीतरी कंडोम वापरून आपल्या घरासमोर फेकून गेला असेल. आणि अशा प्रकारे कमल ही गोष्ट दुर्लक्ष करतो. त्यानंतर तो घरात प्रवेश करतो आणि आपली वहिनी सुमनला भेटतो. तो तिला म्हणतो, वहिनी, आजपासून मी दारू पिणे पूर्णपणे सोडले आहे. आजपासून मी जुगारही खेळणार नाही आणि आजपासून मी एखाद्या कारखान्यात मजुरीचे काम सुरू करणार आहे. पण सुमनला आपल्या दिराच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास बसत नाही. सुमन त्याला म्हणते, तू दारू आणि जुगार कधीच सोडू शकत नाही. तू 2-4 दिवस कारखान्यात काम करशील आणि नंतर पुन्हा दारू पिणे सुरू करशील. कमल आपल्या मृत आईवडिलांची शपथ घेतो आणि म्हणतो, वहिनी, आजपासून मी माझ्या कुटुंबासाठी काम करणार आहे. अशा प्रकारे कमल आपली वहिनी सुमनकडे जेवण मागतो. सुमन त्याला जेवण वाढते. जेवण झाल्यानंतर कमल म्हणतो, आजपासून मी कारखान्यात कामाला जात आहे. त्यानंतर तो घरातून एक छोटी सायकल घेतो आणि कारखान्याकडे निघून जातो. कारखान्यात गेल्यानंतर तो मालकाला भेटतो, त्याच्यासमोर हात जोडतो आणि त्याला काम मिळते. अशा प्रकारे कमल त्या कारखान्यामध्ये मजुरीचे काम सुरू करतो. पण आजच्या दिवशी सुमन घरात एकटीच राहिली होती. तिच्यासोबत तिची लहान मुले होती. सुमन आपल्या मुलांना प्रेमाने जेवण घालायची, त्यांना कुरवाळून झोपवायची. पाहता पाहता साधारण 11 वाजतात. सुमन आपल्या दोन्ही मुलांना दूध पाजते आणि त्यांना गाढ झोपवते. त्यानंतर ती आपला प्रियकर दीपकला फोन करते. ती म्हणते, तू लगेच माझ्या घरी ये, मी घरात पूर्णपणे एकटी आहे. माझा दीर कमर मजुरीच्या कामासाठी कारखान्यात गेला आहे. हे ऐकताच दीपक म्हणतो, मी 10 मिनिटात तुझ्या घरी पोहोचतो. पण सुमन देवी त्याला म्हणते, मला 2,000 रुपयांची खूप गरज आहे. 2,000 रुपये घेऊन लवकर माझ्या घरी ये. हे ऐकताच दीपक कुमार आपले दुकान बंद करतो. मोटारसायकल घेऊन थेट तिच्या घराच्या दरवाजापाशी पोहोचतो. त्यानंतर तो दरवाजावर टकटक करतो. सुमन घराचा दरवाजा उघडते. दीपक घरामध्ये प्रवेश करतो. दीपक तिला 2,000 रुपये देतो आणि म्हणतो, तुला आणखी पैशांची गरज असेल तर मला सांग. त्यानंतर दीपक म्हणतो, आत्ता तुझ्या घरात कुणी नाही, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. सुमन म्हणते, काही हरकत नाही, तू माझ्यासोबत कामक्रीडा करू शकते. माझ्या घरात आत्ता कुणीही नाही. आणि अशा प्रकारे सुमन देवी स्वतः दरवाजा बंद करून घेते आणि आजही ती दीपकला आपल्या खोलीत घेऊन जाते आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये परस्पर संमतीने पुन्हा अनैतिक संबंध निर्माण होतात. दोघेही मिळून आपापल्या गरजा आणि इच्छा पूर्ण करून घेतात. पण त्यानंतर सुमन दीपकला म्हणते, आज तुझे 2 कंडोम वापरले आहे, ते कुठेतरी दूर जाऊन फेकून दे. तेव्हा दीपक हसत हसत म्हणतो, काही हरकत नाही,
मी हे दोन्ही रिकामे कंडोमचे पॅकेट कुठेतरी दूर टाकून देईल. आणि अशा प्रकारे दीपक तो रिकामे पॅकेट घेऊन घरातून बाहेर पडतो. पण त्याची सवय खूप वाईट असते. जाता जाता दीपक ती दोन्ही रिकामी कंडोमची पॅकेट सुमनच्या घरासमोरच फेकून देतो आणि त्यानंतर तो आपल्या दुकानाकडे निघून जातो. दुकानात गेल्यावर तो आपल्या कामात व्यस्त होतो, तर दुसरीकडे सुमन घरातील कामकाजामध्ये व्यस्त होते. आणि जशी संध्याकाळचे साधारण 7 वाजतात तसा सुमन देवीचा दीर कमल कारखान्यातून थकलेला घरी येतो. त्याच्या हातात सायकल असते आणि जसा तो घराच्या दरवाजापाशी पोहोचतो तशी त्याची नजर पुन्हा त्या 2 रिकाम्या कंडोमच्या पॅकेटवर पडते. ती 2 रिकामे पॅकेट पाहून कमलच्या डोळ्याचे पारणे फिटते. तो दररोज विचारात पडतो, दररोज माझ्या घरासमोर ही रिकामी कंडोमची पॅकेटे कोण फेकून जात आहे. आता कमल आपली वहिनी सुमनवर देखील संशय घ्यायला सुरुवात करतो. तो मनात विचार करू लागतो, असे तर नाही की माझी वहिनी चुकीच्या मार्गावर चालली आहे. अशा विचारांमध्ये तो घरात प्रवेश करतो, पण तो या विषयावर आपल्या वहिनीला काही विचारत नाही. कमल फक्त एवढे म्हणतो, माझ्यासाठी लवकर जेवण तयार कर. त्यानंतर सुमन त्याच्यासाठी जेवण बनवते. आपल्या मुलांसाठी देखील जेवण तयार करते. कमल जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर वेगळ्या खोलीत जाऊन झोपतो. पण आज त्याला झोप येत नाही. कमल सतत विचार करत राहतो, दररोज कुणीतरी माझ्या घरात येतो, माझ्या वहिनीसोबत वेळ घालवतो आणि रिकामी कंडोमची पॅकेटे घरासमोर टाकून निघून जातो. पण तो अजून हे जाणत नसतो की तो माणूस नेमका कोण आहे, जो घरात येतो आणि त्याच्या वहिनीसोबत वेळ घालून निघून जातो. पण कमलमध्ये इतकं धाडस नसतं की तो थेट आपल्या वहिनीसोबत या विषयावर बोलू शकेल. दुसरीकडे सुमनने चुकीचा मार्ग निवडला होता. ती आता चुकीच्या पद्धतीने पैसा कमवू लागली होती. पुढे जाऊन सुमन त्याहून देखील मोठे मोठे कांड करणार होती, ज्याबद्दल स्वतः सुमनला देखील माहिती नव्हतं आणि तिचा धीर कमलला देखील याची काही माहिती नव्हती. अशा प्रकारे काही दिवस निघून जातात आणि 18 मे 2026ची तारीख येते. सकाळचे साधारण 10 वाजलेले असतात. दीपक आपल्या दुकानात बसलेला असतो. त्याचवेळी काही ग्राहक येतात. ते त्याच्या दुकानातून काही औषधे खरेदी करतात आणि औषधे घेऊन निघून जातात. पण त्याचवेळी दीपकचा एक मित्र त्याच्या दुकानात येतो. त्या मित्राचं नाव रुपेश असतं. रुपेश आपल्या मित्राला म्हणतो, दीपक, आपल्याला बरेच दिवस झाले आपण मिळून कुठलीच पार्टी केली नाही. चल आज आपण कुठेतरी बसून पार्टी करू. दीपक विचारतो, रुपेश, कुठे पार्टी करायची? रुपेश म्हणतो, माझं शेत रिकामं पडलं आहे, आपण शेतात जाऊ, शेतात बसून पार्टी करू. अशा प्रकारे दीपक तयार होतो. तो लगेच दुकान बंद करतो आणि आपला मित्र रुपेशसोबत मोटारसायकलवर निघतो. त्यानंतर ते दोघे एका दारूच्या दुकानावर पोहोचतात. तिथून भरपूर दारू विकत घेतात. दारू घेतल्यानंतर ते दोघे रुपेशच्या शेतात जातात आणि तिथे बसून दारू प्यायला सुरुवात करतात. बराच वेळ ते दोघे दारू पित राहतात आणि जेव्हा दोघांनाही चांगली नशा चढते तेव्हा त्याचवेळी एक महिला त्या शेतात येते. ती महिला देखील एक विधवा असते. तिचं नाव करुणा असं असतं. करुणाला पाहून रुपेश म्हणतो, दीपक, चल या महिलेसोबत वेळ घालू. पण दीपक म्हणतो, नाही, आपण हिच्यासोबत वेळ घालवणार नाही. माझ्याकडे एक महिला आहे, ती हिच्यापेक्षाही जास्त सुंदर आहे. आज आपण दोघे तिच्यासोबत वेळ घालू. हे ऐकताच रुपेश तयार होतो. तो म्हणतो, चल आत्ताच तिच्या घरी जाऊ. पण दीपक म्हणतो, आधी मी तिला फोन करतो आणि तिची परवानगी घेतो आणि मग आपण दोघे तिच्या घरी जाऊ. अशा प्रकारे दीपक कुमार त्याचवेळी सुमनला फोन करतो. तो सुमनला म्हणतो, आज माझा मित्र रुपेश माझ्यासोबत शेतात बसला आहे. आम्ही दोघे तुझ्या घरी यायचं ठरवलेलं आहे. आम्हाला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. सुमन म्हणते, त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. दीपक म्हणतो, पैशाची काळजी करू नको, माझ्या मित्राकडे भरपूर पैसे आहे, तो तुला चांगले पैसे देईल. त्यानंतर सुमन म्हणते, काही हरकत नाही, माझा धीर कमल सध्या घरी नाही, तो मजुरी करण्यासाठी कारखान्यात गेला आहे. तुम्ही कोणत्याही वेळी माझ्या घरी येऊ शकता. हे ऐकताच दीपक खूप आनंदी होतो. तो फोन ठेवतो आणि आपला मित्र रुपेशला म्हणतो, चल तिच्या घरी जाऊ. अशा प्रकारे रुपेश लगेच आपली मोटारसायकल काढतो. दीपकही त्याच्या मागे बसतो आणि दोघे मित्र गावात पोहोचतात. गावात आल्यानंतर ते थेट सुमनच्या घराच्या दरवाजापाशी जातात. त्यानंतर दीपक घराच्या दरवाजावर टकटक करतो. सुमन दरवाजा उघडते आणि ते दोघे मित्र घरामध्ये प्रवेश करतात. त्यानंतर सुमन स्वतः घराचा मुख्य दरवाजा बंद करून घेते आणि अशा प्रकारे ते दोघे मित्र आळीपाळीने त्या महिलेसोबत वेळ घालू लागतात.
जेव्हा त्यांचे काम संपते तेव्हा ते दोघे सुमन देवीला काही पैसे देतात आणि घरातून बाहेर पडतात. पण जसे ते दोघे घराबाहेर पडतात त्याचवेळी शेजारचा एक मुलगा त्यांना पाहतो. त्या मुलाचं नाव अरुण असतं आणि अरुण हा कमलचा चांगला मित्र असतो. अरुण त्या दोघांना पाहताच मनात विचार करू लागतो की माझा मित्र कमलची वहिनी सुमन चुकीच्या मार्गावर चालली आहे. ती मुलांसोबत वेळ घालवत आहे आणि त्यांच्याकडून पैसे देखील घेऊ लागली आहे. असे विचार त्याच्या मनात येऊ लागतात. मग अरुण आपला मित्र कमलला फोन करतो. तो म्हणतो, कमल, मला तुझ्यासोबत काही महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. कमल म्हणतो, काही हरकत नाही, मी संध्याकाळी घरी येतो, मग आपण निवांत बोलू. आणि अशा प्रकारे अरुण फोन ठेवून देतो. आता जशी संध्याकाळचे साधारण 7 वाजतात तसा कमल कारखान्यातून सायकल घेऊन घरी येतो. तो आपल्या गावाकडे निघतो आणि थोड्या वेळाने तो गावात पोहोचतो आणि तो थेट आपला मित्र अरुणकडे जातो. तो अरुणला विचारतो, अशी कोणती महत्त्वाची गोष्ट होती जी तुला माझ्यासोबत बोलायची होती? तेव्हा अरुण म्हणतो, मला तुला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहे. आणि त्यानंतर अरुण आपला मित्र कमलला एक धक्कादायक गोष्ट सांगतो. तो म्हणतो, तू जेव्हा रोज कारखान्यात कामाला जातो पण तुझ्या पाठीमागे तुझ्या घरी 2 मुले येतात. त्यांची नाव दीपक आणि रुपेश आहे. मी अनेक वेळा दीपकला रात्रीसुद्धा तुझ्या घरात येताना आणि जाताना पाहिलं आहे. हे ऐकताच कमल म्हणतो, अरे तू खोटं बोलत आहे. पण अरुण म्हणतो, नाही, मी जे सांगतो आहे ते अगदी खरं आहे. मी अनेक वेळा दीपकला रात्री तुझ्या घरात येताना पाहिलं आहे. हे ऐकताच कमलला आपली वहिनी सुमन देवीचा खूप राग येतो. त्यानंतर कमल आपला मित्र अरुणला म्हणतो, अरुण, जेव्हा जेव्हा तो मुलगा माझ्या घरी येईल तेव्हा लगेच मला फोन कर, पुढचं सर्व मी सांभाळेन. अरुण म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही. अशा प्रकारे कमल आपल्या घरी परत येतो. पण तो आपली वहिनी सुमनला याबाबत काही सांगत नाही. तो या विषयाचा साधा उल्लेख देखील करत नाही. कमल जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीमध्ये जाऊन झोपतो. अशा प्रकारचे अनेक दिवस निघून जातात आणि 24 मे 2026ची तारीख येते. सकाळचे साधारण 8 वाजलेले असतात. कमल आपल्या घरातून जेवण करून सायकलवर निघून कारखान्यात मजुरी करण्यासाठी निघून जातो आणि घरी त्याची बायको सुमन पूर्णपणे एकटी राहते. तसे दुपारचे 12 वाजतात. तशी सुमन दीपकला फोन करते. ती त्याला म्हणते, तू तुझा मित्र रुपेशला घेऊन माझ्या घरी ये. रुपेश खूप श्रीमंत घरातील मुलगा आहे. त्याच्याकडे भरपूर पैसे आहे. मागच्या वेळी त्याने मला खूप चांगले पैसे दिले होते, म्हणून त्याला घेऊन माझ्या घरी ये. माझ्या घरी सध्या कुणी नाही. हे ऐकताच दीपक म्हणतो, आत्ता दुपारची वेळ आहे, यावेळी कुणी फारसे येत जात नाही. मी लगेच रुपेशला घेऊन तुझ्या घरी येतो. त्यानंतर दीपक लगेच रुपेशला फोन करतो. तो म्हणतो, चल सुमनच्या घरी जाऊ, तिच्यासोबत वेळ घालू. रुपेश देखील तयार होतो. तो लगेच मोटारसायकल घेऊन दीपककडे जातो आणि अशा प्रकारे रुपेश आणि दीपक दोघेही मोटारसायकलवर बसून थेट सुमनच्या घराकडे निघतात. पण आज कमलचा मित्र अरुण या दोघांवर लक्ष आधीपासूनच ठेवलेलं असतं. अरुण कुमार जसा दीपक आणि रुपेश यांना सुमनच्या घराच्या दरवाजाजवळ उभे पाहतो तसा तो लगेच आपला मित्र कमलला फोन करतो. तो कमलला सांगतो, दीपक आणि रुपेश तुझ्या वहिनीच्या घरात शिरले आहे. हे ऐकताच कमल आपल्या मालकाकडे मोटारसायकल मागतो. तो म्हणतो, मला एका तासासाठी मोटारसायकलची गरज आहे. त्याचा मालक त्याला मोटारसायकल देतो आणि कमल त्या क्षणी मोटारसायकल घेऊन गावात पोहोचतो. तो थेट आपला मित्र अरुणला भेटतो आणि त्याच्याकडून संपूर्ण माहिती विचारून घेतो. अरुण त्याला सगळी हकीकत सांगतो. त्यानंतर कमल अरुणच्या घरातून एक कुऱ्हाड घेतो. कुऱ्हाड घेतल्यानंतर कमल आपल्या घराच्या भिंतीवरून उडी मारून घरामध्ये प्रवेश करतो. तो घरात शिरतो तेव्हा त्याला दिसतं की खोलीचा दरवाजा बंद आहे. हे पाहून कमलला खूप राग येतो. तो आपल्या घरातील त्या खोलीचा दरवाजा तोडून टाकतो आणि जसा तो दरवाजा तुटतो तसा कमल पाहतो की त्याची वहिनी 2 मुलांसोबत भोंगळ्या अवस्थेत झोपलेली आहे. कमल या तिघांनाही स्वतःचा बचाव करण्याची किंवा त्याला काही सांगण्याची संधी देत नाही. कमलच्या हातात कुऱ्हाड असते. सर्वप्रथम कमल दीपकच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करतो. दुसऱ्या क्षणी तो रुपेशच्या डोक्यावर सलग 3-4 वार करतो. रुपेशही खाली कोसळतो. त्यानंतर कमल रुपेशच्या हातावर, पायावर आणि गळ्यावर अनेक वार करतो. अशा प्रकारे त्या दोन्ही मुलांचा मृत्यू होतो. पण कमल इथे थांबत नाही. तो आपल्या वहिनीला ओढत खोलीबाहेर आणतो आणि खोलीबाहेर आणल्यानंतर तिच्या डोक्यावर देखील सलग 3-4 कुऱ्हाडीचे वार करतो. त्याची वहिनी सुमन देखील जागीच मृत्यू पावते. आता कमल रक्ताने माखलेली कुऱ्हाड हातात घेऊन घराबाहेर पडतो. जेव्हा लोक त्याच्या हातातील रक्ताळलेली कुऱ्हाड पाहतात तेव्हा ते खूप घाबरतात.
पण कमल अजिबात घाबरत नाही. तो थेट आपला मित्र अरुणकडे जातो आणि त्याला म्हणतो, जवळच्या पोलीस ठाण्यात लगेच फोन कर, कारण मला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करायचे आहे. अशा प्रकारे अरुण त्या क्षणी जवळच्या पोलीस ठाण्यात फोन करतो. साधारण 1 तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. पोलीस सर्वप्रथम सुमन देवीचा मृतदेह ताब्यात घेतात. त्यानंतर दीपक आणि रुपेश यांचेही मृतदेह ताब्यात घेतले जातात. तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले जातात. जेव्हा पोलीस कमलची चौकशी करतात तेव्हा कमल त्यांना सांगतो, माझी वहिनी चुकीच्या मार्गावर गेली होती. ती 2 मुलांसोबत वेळ घालवत होती. फक्त याच कारणामुळे मी त्या तिघांची हत्या केली. आणि जसा कमल आपला गुन्हा कबूल करतो तसे पोलीस त्याच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल करतात. आता भविष्यात कमलला कोणती शिक्षा सुनावेल हे काळाच्या पडद्याआड दडलं आहे. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.